आज भीमाला जेवायला बोलवायचं नाही बोलायचं. प्रत्येक वेळेस जर म्हणलं भीमाला का बोलवलं तर मी घर सोडून निघून जाईल, मी घर सोडून निघून, आज देव निघून गेले तरी चालेल, पण भीमाला मात्र जीव घालायचं. नोकराच्या मार्फत पाठवलं, जा रे भीमाला आमंत्रण दे. आणि महाराज भीमाला आमंत्रण दिलं. भीम म्हणतो जरा पोटभर खायला मिळेल का? ते म्हणले मग आता आमंत्रण दिलं का तुम्हाला उपाशी ठेवतील का? तू मध्ये तोंड घालू नको म्हटले. कारण काही माणसाला विनाकारण मध्ये तोंड घालायचं वाजते. दोन मित्र बोलत असले की तिसरं येणार, काय चाललंय? मी होतो चलू दे ना, काही बी कशाला मध्ये तोंड घालतो. असे दोन मित्राचं भांडण चालू होतं. एक म्हणायचा 32 पाडील, दुसरं म्हणायचं 36 पाडील, 64 पाडील. असं एक म्हणायचा 32 पाडील, दुसरं म्हणायचं 64 पाडील. शेजारी उभं होतं. ते म्हणले याच्या काय डोक्यावर परिणाम झालाय का? हे 32 पाडील म्हणते ते बरोबर, तो दुसरं म्हणतंय 64 पाडील. ते पळत पळत गेलं. म्हणले का रे? तो म्हणतो 32 पाडील आणि तू म्हणतो 64 पाडील. ते म्हणले आमच्या दोघाच्या मित्राच्या मध्ये तू येणार आहे मला पहिलंच माहित होतं. तुझे 32 पाडतो मग त्याचे 32 पाडायला जातो, मिळून 64 होतील.